हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत अशी उपवासाची भाकरी. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला बराच वेळा कंटाळा येतो. उपवासाचे कितीही टेस्टी पदार्थ खाल्ले तरीही भाजी भाकरीची सर त्या पदार्थांना येत नाही. तर यामुळं आज आपण उपवासाची भाजी भाकरी पाहणार आहोत. तर अशी ही उपवासाची भाकरी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची घंटा वाजवायला देखील विसरू नका. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. तर उपवासाची ही भाकरी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपवासाचं पीठ लागणार आहे. उपवासाचं पीठ हे बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो वरई किंवा 1 किलो भगर घेतलेली होती आणि त्याचबरोबर पाव किलो होईल इतका साबुदाणा घेतलेला होता. वरई आणि साबुदाणा मी थोडासा गरम करून घेतला आणि त्यानंतर तो मी घरगुती आटा चक्की असते त्याच्यावरून मी बारीक करून आणला होता. जर तुम्हाला घरगुती आटा चक्की अवेलेबल नाही झालं तर आपण घरी सुद्धा काय करू शकतो, मिक्सरवर ते बारीक करून घ्यायचं आणि चाळून घेताना आपल्याला मैद्याची चाळण वापरून ते व्यवस्थित बारीक असं चाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी होईल इतकं हे उपवासाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी पिठातील थोडंसं पीठ जे आहे ते मी भाकरी थापण्यासाठी म्हणून ठेवणार आहे आणि इतर जे आहे ते पीठ मी पूर्ण एका थाळीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे जे पीठ आहे ते मी नुकतंच दळून आणलेलं होतं. त्यामुळं पीठ मळण्यासाठी या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर करणार नाहीये. जर तुमचं पीठ थोडंसं जुनं असेल तर तुम्ही पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घालून पिठाचा चांगला गोळा करणार आहे आणि पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपण हे पीठ चांगलं असं मळून घेणार आहे, जेणेकरून आपली भाकरी जी काय होईल मऊ होईल. पीठ आपण चांगलं मळलेलं असेल तर भाकरी मऊ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. जितकं जास्त आपण पीठ मळू तेवढाच त्याला एक चिकटपणा येईल आणि ते भाकरी जी आहे ती मऊ होईल. पीठ मळताना खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. मी थोडंसं इथं प्रेशर देऊन व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. त्यानंतर पिठाचे 2 समान भाग केलेले आहेत. पुन्हा जो काही एक सिंगल गोळा आहे तो देखील चांगला असा मऊ करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याची भाकरी जी आहे ती बनवायची आहे. भाकरी जी आहे ती प्लेटमध्ये व्यवस्थित थापता यावी यासाठी मी प्लेटमध्ये थोडंसं पीठ जे आहे ते स्प्रेड करून घेणार आहे आणि त्यावर हा गोळा ठेवून आपल्याला व्यवस्थित भाकरी जी आहे ती एकसारखी अशी थापून घ्यायची आहे. भाकरी थापण्यासाठी मी खाली पीठ टाकलं होतं, थोडंसं हाताला देखील वरती देखील पीठ लावून घेतलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित भाकरी थापता येईल, नाहीतर थोडीशी भाकरी हाताला चिकटण्याची शक्यता असते. या आता मी एकसारखी भाकरी जी आहे ती थापून घेणार आहे. सगळीकडून एकसारखी होईल अशी पातळ अशी भाकरी जी आहे ती आपण व्यवस्थित थापून घेऊयात. छान आता माझी भाकरी जी आहे ती थापून झालेली आहे. मी एका बाजूला तवा देखील गरम करायला ठेवलेला होता. तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे. तवा कमी तापलेला असेल तर भाकरी जी आहे ती व्यवस्थित भाजली जाणार नाही. तवा देखील आता माझा छानसा असा गरम झालेला आहे. आता यामध्ये भाकरीची पीठ लावलेली बाजू जी आहे ती आपल्याला वर करायची आहे आणि भाकरी जी आहे ती आपण तव्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. त्यानंतर मी पीठ लावलेल्या बाजूला वरच्या बाजूला थोडंसं पाणी जे आहे ते सगळीकडून व्यवस्थित लावून घेणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी आता मोठी केलेली आहे आणि आता आपल्याला ही बाजू जी आहे ती थोडीशी त्याचं वरचं लावलेलं पाणी जे आहे ते थोडंसं सुकेपर्यंत आपल्याला ती भाजून द्यायची आहे. भाकरीला लावलेलं पाणी सुकण्यासाठी खूप काही असा वेळ लागणार नाहीये. तर पाणी आता ते सुकत आलंय. उलातनं जे आहे ते मी काय केलेलं आहे बघा, पाण्यात घातलेलं आहे आणि त्यानंतर भाकरी सगळ्या बाजूनं पहिल्यांदा सोडवून घेतली आणि त्यानंतर मी काय केलेली आहे ती पलटी केलेली आहे. आता दुसऱ्या बाजूनं देखील आपल्याला भाकरी जी आहे ती व्यवस्थित भाजू द्यायची आहे. ही बाजू भाजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूनं सुद्धा आपण भाकरी जी आहे ती व्यवस्थित भाजून घेऊयात. 2 मिनिटात दुसऱ्या बाजूने देखील भाकरी जी आहे ती छानशी भाजून झालेली आहे. सगळीकडनं मी ती सुरुवातीला सोडवून घेतली आणि त्यानंतर आपल्याला चेक करायची आहे. कुठल्या बाजूला जर भाकरी भाजायची कमी पडली असेल तर ती व्यवस्थित पहिल्यांदा भाजून घ्यायची आणि त्यानंतर आता मी काय केलेलं आहे बघा, तव्यातच भाकरी पालती केलेली नाहीये. तर गॅसच्या फ्लेमवर ती मी व्यवस्थित अशी पुन्हा एकदा भाजून घेणार आहे. तर आता बघा हळूहळू आपली भाकरी जी आहे ती फुलायला लागलेली आहे.
ही भाकरी बनवताना कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची नाहीये, तर मोठ्या आचेवरच आपल्याला भाकरी जी आहे ती भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली जी भाकरी आहे ती तयार झालेली आहे. टम्म फुगलेली आहे, अतिशय पांढरी शुभ्र अशी भाकरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण काय करणार आहोत, पुढची भाकरी देखील तयार करून घेणार आहोत. भगर आणि साबुदाणा असल्याने ही भाकरी जी आहे ती अशी काळी वगैरे होत नाही, तर पांढरी शुभ्र अशी भाकरी जी आहे ती आपली तयार होती. भाकरी बनवताना आपल्याला ती थापताना सगळीकडे एकसारखी थापायची आणि पातळ भाकरी असेल तर ती चांगली व्यवस्थित भाजली जाते. त्यामुळं भाकरी थापताना आपल्याला पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे. त्याचबरोबर भाकरी ज्यावेळी आपण काढणार आहे, त्यावेळी मी इथं एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि ते कॉटनचं कापड ज्या प्लेटवर घातलेली आहे, तर ती प्लेट सुद्धा जी आहे, ती माझी काय आहे, जाळी असलेली प्लेट आहे. त्यामुळे भाकरीची स्टीम जी आहे, ती काय राहणार नाही, त्याच्यामध्येच राहणार नाही. त्याचबरोबर भाकरी आपण कॉटनच्या कापडावर टाकल्यामुळं ती चिटकून कापडाला चिटकून सुद्धा बसणार नाहीये. तर दोन्हीही भाकरी माझ्या अशा टम्म फुगलेल्या अशा भाकरी ज्या आहेत, त्या तयार झालेल्या आहेत. भाकरी ज्या आहेत त्या थोड्याशा गार झाल्या, की आपण याच कापडामध्ये त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्या भाकरी ज्या आहेत त्या मऊ राहतील. अशा प्रकारे आपण भाकरी ठेवल्या, तर त्या तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तर फायनली आपली ही उपवासाची भाकरी जी आहे ती तयार झालेली आहे. आता ही उपवासाची भाकरी जी आहे, ती तुम्ही अ, भाकरी ठेचा खाऊ शकता किंवा त्याच्याबरोबर कोणतीही भाजी असेल उपवासाची, तर त्याबरोबर देखील खाऊ शकता. या ठिकाणी मी भाजी घेताना लाल भोपळ्याच्या पानांची भाजी केलेली होती. त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी आहे, उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे आणि थोडेसे उपवासाचे वेफर्स घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मी ही थाळी जी आहे ती तयार केलेली आहे. तर ही होती आपली आजची उपवासाची टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत अशी भाकरी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.